लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष करण्यात येतोय। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघते। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। स्वतः पुरोहित हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल ताशा पथकाचं वादन या ठिकाणी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेरील आपण ही दृश्य पाहतोय। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाबाहेरील आपण ही दृश्य जल्लोष करतानाची दृश्य आपण पाहतोय। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या घराबाहेरील आपण ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले आहेत। अमोल, आपण पाहतोय पुरोहित यांच्या घराबाहेर आता जल्लोष करण्यात येतोय। या ठिकाणी काय अधिकची माहिती? थोड्याच वेळात कर्नल पुरोहित हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचतायत। त्याआधी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। आता आपण पाहिलं की लॉ कॉलेज रोडवरचं त्यांचं जे निवासस्थान आहे या ठिकाणी ढोल ताशांचं वादन सुरू करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात कर्नल पुरोहित हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांची शोभायात्रा आहे ती सुद्धा काढली जाणार आहे। पुणेकरांकडून त्यांचं स्वागत हे मोठ्या जल्लोषामध्ये केलं जाणार आहे। मालेगाव बॉम्बस्फोट जो झालेला होता त्याच्यामध्ये कर्नल पुरोहित हे निर्दोषपणे सुटलेले आहेत आणि त्यानंतर आता ते पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं ढोल ताशांचं वादन करून त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। अगदी काही वेळामध्ये कर्नल पुरोहित हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर त्यांची जी शोभायात्रा आहे ती सुद्धा काढली जाणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आहेत, यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे आणि ढोल ताशांचं वादन करून कर्नल पुरोहित यांचं स्वागत केलं जाणार आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।